प्रश्न आहे बघा, 240 लिटर कंटेनरमधून 1 लिटर दूध काढून त्यात पाणी घातले जाते. आता मिश्रणाचे 20% काढून त्यात पाणी घातले जाते. अंतिम मिश्रणात दूध आणि पाण्याच्या प्रमाणातील फरक 128 लिटर आहे, तर X शोधा. आता सर्वप्रथम तुम्हाला इथे बेसिक कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. गणित थोडंसं मोठं होऊ शकतं. जोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होणार नाही तोपर्यंत हे गणित समजणं मुश्किल आहे. ठीक आहे, तर याला शॉर्ट ट्रिक पण आहे, पण मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार नाही कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या डोक्यात जात नाही त्या गोष्टी. ठीक आहे, तर पहिले आपण ज्यावेळेस फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ घेऊ त्यामध्ये तुम्हाला हा एक्झाम्पल मी त्यावेळेससुद्धा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले शॉर्ट ट्रिकने एक एक गणित स्टेप बाय स्टेप वरती नेईल आणि मग तुम्हाला सांगेल की हे शॉर्ट ट्रिकने कसं सॉल्व करता येईल. तर बघा, किंवा डायरेक्ट तुम्हाला बिना ऑप्शनचं सुद्धा उत्तर काढता येईल. आता ही जी मेथड वापरणार आहे आपण त्यामध्ये ऑप्शन घेऊन वापरणार आहे. बघा, 240 लिटर काय आहे त्याच्याकडे कंटेनरमधून, असं समजा की त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं नाही आहे, तर पूर्ण दूध आहे, त्यामधून 1 लिटर दूध काढून घेतलं आहे. आता 240मधनं जर दूध काढून घेतलं आहे 1 लिटर, तर आता दूध किती राहिलं आहे? 240 वजा X एवढं दूध राहिलं आहे. आणि काय केलं, त्यात पाणी घातले. किती पाणी घालणार आहे? तेवढंच पाणी घालणार आहे. त्यामध्ये नमूद करणं गरजेचं होतं की किती पाणी घातलं, तर हे असणार आहे पाणी. पण ह्या दोघांची ज्यावेळेस बेरीज करू, म्हणजे 240 वजा X म्हणजे दूध काढून घेतलं 1 लिटर आणि त्यामध्ये 1 लिटर काय केलं आहे, पाणी टाकलं आहे. आता ह्या दोघांची ज्यावेळेस बेरीज करू, म्हणजे दूध आणि पाण्याची बेरीज करू, ती नेहमी किती भरणार आहे? 240 लिटरच कंटेनरचं, जेवढं कंटेनर आहे 240चं तेवढंच पाणी भरणार आहे. दोन्ही पाणी आणि दूध मिळून भरणार आहे. त्यानंतर मिश्रणाचे 20%. आता मिश्रणाचे 20% म्हणजे काय? ह्या दुधाचे 20% आणि ह्या पाण्याचे 20%, दोघांचे मिळून 20% पाणी काढून घातले. म्हणजे हे मिश्रण काढून घेतलं पहिले आणि त्यामध्ये काय टाकलं? पाणी टाकलं. म्हणजे फक्त पाणी टाकले. कशाचे? 20%. कशाचे? मिश्रणाचे. बस हा कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. आता मिश्रण कितीचं आहे? तर 240 युनिटचं. तर 240 म्हणजे किती? तर 240चे 20%. तर 240 म्हणजे ह्याचे, दुधाचे आणि पाण्याचे दोन्हीचे मिळून 20% काढून पाणी टाकणार आहे. बघा, तर ह्याच्यामध्ये किती आहे? 240चे 20% काढणार आहेत भागीला 100. तर हे 2 शून्य कटले. तर एकंदरीत ह्यामध्ये ज्यावेळेस ह्याचे 20% काढू आपण, त्यामध्ये किती? 48 लिटर आपण काय टाकणार आहोत? पाणी टाकणार आहोत. ठीक आहे, तर शेवटच्या ह्याच्यामध्ये 48 20% किती आलेलं आहे? 48. हे जे 20% टाकणार आहोत आपण, हे किती आणार आहे? 48 लिटर पाणी. हे पाणी ॲड करणार आहोत. आता ह्याच्यामधून 20% ऑलरेडी काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला, कारण की आपण ते परत टाकणार पण आहेत. तर बघा, तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे की दूध आणि पाणी पहिले असो किंवा शेवटी असो किती असणार आहे? टोटल 240 युनिट असणार आहे. समजा शेवटी दोघांची बेरीज किती होणार आहे? शेवटी एकदम दूध घेतलं आणि पाणी घेतलं, दोघंही मिळून कंटेनरमध्ये किती भरणार आहे? 240 लिटर. पण दोघांमधला फरक दिलेला आहे तुम्हाला दूध आणि पाण्याचा. किती? हा दिलेला आहे 128 लिटर. बघा, इथे दिलेला आहे 128 लिटर. तर ह्या दोघांची ज्यावेळेस आपण बेरीज करू, तर दूध आणि दूध, दोनदा दूध जर घेतलं, हे पाणी पाणी कॅन्सल होईल. यांची बेरीज केली तर किती येतं? 8. हा 4 आणि 2 6, ते 2 आणि 1 3, 368. म्हणजे दूध किती येणार आहे? 2 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला. 368 भागीला 2, 18 2 36 आणि 4, म्हणजेच किती येणार आहे दूध? 184 लिटर येणार आहे. तुम्हाला दूध भेटलं 184 लिटर. आता दूध तुम्हाला 184 लिटर भेटलं आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये किंवा ह्या इक्वेशनमध्ये, कुठल्याही एका इक्वेशनमध्ये जर तुम्ही दूध टाकलं तर तुम्हाला पाणी किती भेटणार आहे? दोन्ही मिळून 240. म्हणून काय करा, 240मधून 184 लिटर दूध काढून टाका. किती येतील? इथे येतील 6, वापस दिला 14, 14तनं 9 गेले 5 आणि हा 0, 56 लिटर पाणी असणार आहे. पाणी असणार आहे किती? 56 लिटर. 56 लिटर एवढं पाणी त्यामध्ये इन्स्टॉल केलेलं, म्हणजे टाकलेलं आहे. बघा, ठीक आहे. तर आता फायनली ज्यावेळेस तुम्हाला कळालं की फायनल सोल्युशनमध्ये, म्हणजे हे काय आहे? एकदम शेवट फायनल ज्यावेळेस तुमचं सोल्युशन घेतलेलं आहे त्यावेळेस तुमचं दूध आणि पाण्याचं गुणोत्तर कसं आलेलं आहे? ते तुमचं गुणोत्तर आलेलं आहे. बघा, दूध भेटलं आहे तुम्हाला 184 लिटर आणि पाणी भेटलं आहे 56 लिटर. हे आपण लिहून घेऊ.
फायनलमध्ये दूध आलं आहे 184 लिटर आणि पाणी भेटलं आहे तुम्हाला किती 56 लिटर. आता हे फायनल सोल्युशनमध्ये उत्तर यायला पाहिजे, पण त्याआधी काय होतं आहे की x लिटर काढताय. आता xचा मान आपण ठेवायचा आहे, अंदाजे ठेवायचा आहे. मला उत्तर माहिती आहे, मी डायरेक्ट ठेवतो 10. त्यामध्ये काय ठेवलं की 10 लिटर काय केलं आपण x लिटर दूध काढून घेतलं, म्हणजे इथे 10 लिटर दूध काढून घेतलं असं दाखवूया. xची किंमत किती ठेवूया 10. जर 10 ठेवलं इथून तर 10 मायनस केल्यानंतर किती येणार आहे दूध टोटल 230 लिटर येणार आहे आणि पाणी किती येणार आहे इकडे येणार आहे 10 लिटर. ठीक आहे. पहिल्या ज्यावेळेस x लिटर दूध काढून त्यात पाणी घातलं त्यावेळेस 230 लिटर दूध राहणार आहे आणि 80 लिटर काय राहणार 10 लिटर काय राहणार आहे पाणी राहणार आहे. पाणी राहणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे 10 लिटर पाणी राहिलेलं. आता तुम्ही काय करा 230 लिटर दूध ह्याच्यामधून समजा 20% काढलं, ह्याचे 20% जर तुम्ही काढला तर इथे किती राहतात तर ह्याचे 20% तर 46. तर ह्याच्यामधून जर तुम्ही 46 काढला 230मधनं 46 काढलं तर हे किती येतं 184. आणि हे 46 याच्यातून 2% काढलं ह्याच्यातून 20% काढलं म्हणजे 2 लिटर काढलं तर इथे किती राहतात 8. आणि 8 याच्यामध्ये परत 2 लिटर टाकणार आहे प्लस 46 म्हणजे एकूण 48 लिटर युनिट टाकणार आहे. तर टोटल पाणी किती होईल 8 + 48 किती होईल 56 लिटर. म्हणजे कशाही प्रकारे जर तुम्ही पाणी किंवा दुधावरती जरी ही गणित सोडवलं तरी ह्याचं उत्तर काय येणार आहे 10 लिटर. जी एक्सची किंमत आहे ती 10 लिटर असणार आहे. ह्याला दुसरी शॉर्ट ट्रिक आहे, मी परत एकदा सांगतोय. ती शॉर्ट ट्रिक बिना ऑप्शन सिलेक्ट करता सुद्धा आपण ते गणित सोडवू शकतो आणि त्याला थोडंसं तुमचा अभ्यास जास्त लागेल आणि ती मेथड आपण ज्यावेळेस फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ घेऊ त्यावेळेस तुम्हाला ते मेथड जास्त आवडेल. भंडारा पोलीस भरतीचे खतरनाक गणित बघून क्लासवाल्यांची काय हालत झाली. बस झाला आता डोक्याची पार मंडई झाली माझ्या. बस काय समजा मला आता. बस ही नोकरी सोडावी ना संन्यास घ्यावा अशी वेळ आली माझ्यावर. हा ॲक्च्युली स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC लेवलचा प्रश्न आहे. क्लासवाल्यांचे हे आलाय तर विद्यार्थी काय म्हणत असतील. क्या करू मैं मर जाऊं. आणि तर गणित बघा A हा एक काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो तर B A पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. B ने 6 दिवस काम केले आणि सोडले. उर्वरित काम C ने 15 दिवसात पूर्ण केले. एकटे संपूर्ण काम C किती दिवसात पूर्ण करू शकतो असा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे तर मी इथे लिहून घेतो. पहिली एक गोष्ट दिलेली आहे A 20 दिवसात काम करतो, हे लिहिलं दिवस. आता बघा B पुढचं लाईन दिलेली आहे B A पेक्षा 25% अधिक कार्यक्षम आहे. B आणि A लिहून घेतला तर B हा कोणापेक्षा कार्यक्षम आहे तर A पेक्षा. ज्याच्या अपेक्षा आहे त्याला आपण डायरेक्ट 100 मानायचं. आता कमी आहे की जास्त आहे जास्त आहे म्हणजे अधिक आहे 25% अधिक लिहिलेला आहे तर मग 100 अधिक 25 म्हणजेच 125 कार्यक्षमता त्याची जास्त आहे. मग ह्याचा गुणोत्तर काढलं किंवा ह्याचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळेस A 100 काम करत असेल 100 खुर्च्या बनवत असेल त्यावेळेस B हा किती खुर्च्या बनवत असेल 125. पण ह्याला अजून 25ने भाग जातो म्हणून आपण काय करूया 25 गुणिले 5 125 होतात. 25 चोक 100 होतो. तर B आणि Aचा क्षमता कशा आलेल्या आहेत क्षमता आलेल्या आहे 5/4. म्हणजे असं समजा की हे काय करत आहेत खुर्च्या बनवत आहेत. A हा प्रत्येक दिवशी 4 खुर्च्या बनवत आहे तर B हा प्रत्येक दिवशी 5 खुर्च्या बनवत आहे. आणि क्षमता आणि दिवस यांचं जे गुणोत्तर असतं ते नेहमी इन्व्हर्स असतं. इन्व्हर्स म्हणजे काय तर व्युत्क्रम काय असतं ते व्युत्क्रम. म्हणजेच A/B असेल तर B/A होतो. म्हणजे खालचा पार्ट वरती जातो आणि वरचा पार्ट खाली येतो. तर इथे जर दिवस जे Aचे आहेत क्षमता ते Bला जातात आणि Bचे Aला जातात. क्षमताचं दिवस होतात. बघा इन्व्हर्स होतं म्हणजे काय तर हा जो 5 आहे तो A साठी लिहायचा, हा जो 4 आहे तो इकडे B साठी लिहायचा. आता काय आलेलं आहे A किती दिवसात करतोय गुणोत्तरामध्ये 5 दिवसात करतोय काम
तर बी हा गुणोत्तरात किती दिवसात काम करतोय? 4 दिवसात काम करतोय. किंवा तुम्हाला अजून एक सांगतो, जर हा पार्ट नसेल कळाला तर अजून एक सांगतो की 20 दिवस आणि 30 दिवस अशा प्रकारचं दिलेलं आहे. समजा दिवस दिलेले आहे, तर आपण काय करतो, नॉर्मली ह्याची लसावी घेतो आणि ह्याचं जे क्षमतेचं गुणोत्तर येतं हे 3:2 येणार आहे. कारण की 20 त्रिक 60 आणि 30 दुनी 60. आता हा कन्सेप्ट समजायला थोडासा अवघड आहे. त्यासाठी तुम्ही काय करा, माझा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ आहे टाईम अँड वर्कवरती, खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल. तो व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला हा कन्सेप्ट थोडासा समजेल. तर बघा काय दिलेलं आहे, ह्याची क्षमता समजा हा ए आणि बी आहे, ही आहे क्षमता, कार्यक्षमता. ह्याची 3 आहे, ह्याची 2 आहे. पण दिवसाची जर तुम्ही काढलं तर गुणोत्तर जर काढलं तर हे 2:3 येतं. म्हणजे काय, हा 3 पार्ट वरती गेलेला आहे आणि 2 पार्ट खाली गेलेला आहे. फक्त एवढंच समजून सांगायचं होतं की दिवस आणि क्षमता ह्या नेहमी कशा असतात, व्युत्क्रम असतात. आता बघा इथे एने किती दिवसात काम केलं आहे? 5 दिवसात. पण ॲक्च्युअलमध्ये ए किती दिवसात काम करतोय? 20 दिवसात. तर तसंच आपल्याला बीचं काढायचं आहे की बी किती दिवसात काम करतोय? तर इथे बी करतोय 4 दिवसात. तर 4 दिवसात नसून किती दिवसात असणार आहे? तिरकस गुणाकार करा यांचा, किती येईल? एक्स बरोबर 20 गुणिला 4 भागिला 5. 5 एक 5, 5 चोक 20. म्हणजेच बीला किती दिवस लागणार आहे? 16 दिवस लागणार आहेत. ठीक आहे, इथून एक गोष्ट तर क्लिअर झाली की बी किती दिवसात काम करत आहे? 16 दिवसात काम करत आहे. आता हा कन्सेप्ट इथेच संपला नाही आहे. त्याने अजून ट्विस्ट केलं. त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? बीने 6 दिवस काम केले. आता बीने किती दिवस काम केलं आहे? 6 दिवस काम केले. आता बी बघा, बी करतोय किती दिवसात काम? 16 दिवसात. जर मी म्हटलं की बीने 6 दिवस काम केलं आहे, तर बीसाठी किती दिवसाचं काम उरलं आहे? बीसाठी उरलं आहे 10 दिवसाचं काम. बीसाठी उरलं आहे 10 दिवसाचं काम केलं आहे. तर हे जे उर्वरित काम आहे आणि काम सोडले बघा, बीने 6 दिवस काम केले. 16 दिवसात बी एखादं काम करतोय, पण त्याने काय केलं आहे की ते काम 6 दिवस केलं आहे. आता ते काम उरलं होतं बीसाठी 10 दिवस, म्हणजे 10 आणि 6 दिवस 16 दिवसात ते काम पूर्ण होत होतं. पण त्याने 6 दिवस काम केलं आहे आणि काम सोडून गेलं आहे. म्हणजे आता बीसाठी 10 दिवसाचं काम उरलं आहे आणि ते कोणी केलं आहे? उर्वरित काम सीने केलं आहे आणि त्याने किती दिवसात केलं आहे? 15 दिवसात. आता तुम्हाला ही जी मेथड वापरली होती आपण थोड्या वेळापूर्वी, ती मेथड वापरायला भेटेल. बघा, बीचं काम उरलं आहे किती दिवसाचं? तर 10 दिवसाचं. सीने किती दिवसात केलं? तर 15 दिवसात केलं. तर पूर्ण काम किती होतं या दोघांसाठी? उर्वरित काम जे होतं ते किती होतं? तर यांचा लसावी होता. यांचा लसावी किती आहे? किंवा कोणतीही एक संख्या घ्या जे यांच्या पाड्यात येत असेल, जी की 30 आहे. समजा की 30 खुर्च्या त्यांना बनवायच्या होत्या. 30 खुर्च्या बनवायच्या होत्या. बीने किती दिवसात बनवल्यात? 10 दिवसात. मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवल्या असणार आहे बीने? तर बीने प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवल्या असेल किंवा 30/10 म्हणजेच काय येईल? बीची क्षमता. प्रत्येक दिवशी बी किती खुर्च्या बनवत असेल? 3 खुर्च्या बनवत असेल. त्यावेळेस सी किती खुर्च्या बनवत असेल? 15 दुनी 30. 15 दिवसात काम करतोय, 30 खुर्च्या बनवायच्या आहेत. 30/15 किंवा 15 गुणिला 2 म्हणजेच काय? तर 30 उत्तर येईल. तर आता तुम्हाला इथे तर क्लिअर झालेलं आहे की बी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे? 3 खुर्च्या बनवत आहे. आणि सी किती खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी? 2 खुर्च्या बनवत आहे. आता काम होतं किती? काम होतं सीसाठी काम ऑलरेडी बघा, बीचं जे काम 10 दिवसाचं आहे. आता ह्याच्यात तुम्ही 2 पद्धतीने सोडू शकता. बीचं जे काम आहे ते 10 दिवसाचं आहे, पण सीने ते किती दिवसात केलं? 15. पण बी किती दिवसात करत होता काम टोटल? 16 दिवसात करत होता. तर त्याने 6 दिवसाचं जे काम सोडलेलं आहे ते काम करण्यासाठी सीला अजून किती दिवस लागतील? 15 दिवस तर सी घेणार आहे 10 दिवसाच्या कामासाठी. तर 6 दिवस जर बीने अजून काम केलं असतं, बीने 6 दिवस काम केलं असतं, तर त्याने खुर्च्या किती बनवल्या असत्या? तर त्याने प्रत्येक दिवशी 3 खुर्च्या बनवल्या असत्या. म्हणजे 6 दिवस जर त्याने काम केलं, सोडलेले काम, ते किती असणार आहे? 18. 18 काम आता कोणाला करायचं आहे? सीला करायचं आहे. सी प्रत्येक दिवशी किती काम करत आहे? 2 काम करत आहे. प्रत्येक दिवशी 2 खुर्च्या बनवत आहे सी. आणि खुर्च्या बनवायच्या होत्या
ज्या बीने 6 दिवस काम केलेलं आहे, प्रत्येक दिवशी 3 खुर्च्याच्या हिशोबाने त्या 18 खुर्च्या बनवलेल्या आहे. तर सीला किती दिवस लागले? तर 9 दिवस लागले. कोणतं काम करायला? ते 6 दिवसाचं काम. म्हणजेच काय, सीने बीचं 10 + 6 दिवसाचं जे काम आहे ते सीला 10 दिवसासाठी 15 दिवस लागले आणि ह्याच्यासाठी किती दिवस लागले? 9 दिवस लागले एक्स्ट्रा. म्हणजे 15 + 9 किती? तर 24 दिवस. हे उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 4. किंवा तुम्ही बघा, आता तुम्हाला काय भेटलेलं आहे? तुम्हाला भेटलेलं आहे बी आणि सीचं काय भेटलेलं आहे? गुणोत्तर भेटलेलं आहे इथे, म्हणजे क्षमता भेटलेली आहे. बीची क्षमता भेटली 3 आणि सीची क्षमता प्रत्येक दिवशीची 2. म्हणजे प्रत्येक दिवशी बी किती खुर्च्या बनवतोय? 3 आणि सी 2 बनवत आहे. तर बी किती दिवसात काम पूर्ण करतोय? तो 16 दिवसात. 16 दिवसात बीने किती खुर्च्या बनवल्या असतील? तर प्रत्येक दिवशी 3 आणि 16 दिवसात बनवल्या असतील 16 48 खुर्च्या. आता ह्या ज्या 48 खुर्च्या आहे, काय दिलेलं आहे? संपूर्ण काम सी किती दिवसात करेल? कोणतं संपूर्ण काम? तर 48 खुर्च्या बनवायचं काम. सी प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत आहे? 2 आणि त्याला खुर्च्या बनवायच्या आहेत 48. 48 भागीला 2 म्हणजेच किती? 24 दिवस. म्हणजे तुम्ही कसंही गणित सोडवायचा प्रयत्न केला तरी तुमचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हेच तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. माणूस बिंदू पी पासून क्यू पर्यंत 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि क्यू पासून आर पर्यंत 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करतो. पी ते आर एकूण अंतर 200 किलोमीटर आहे. जर त्याचा सरासरी वेग 75 किलोमीटर प्रति तास असेल तर पी आणि क्यू दरम्यानचे अंतर किती? आता हे गणित सोडवताना तुम्हाला 2 मेथड सांगणार आहे मी. पहिली मेथड जी आहे ती कन्सेप्ट वाईज मेथड म्हणू शकता तुम्ही. जर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगायचा प्रयत्न करेल तर ती तुमच्या डोक्यावरनं जाईल, त्याच्यामुळे मी तिला शेवटी सांगणार आहे. तर पहिले कन्सेप्ट समजून घ्या. ट्रिक्स मला वाटत नाही कोणत्या विद्यार्थ्याला समजेल, पण तरी मी सांगायचं काम आहे माझं, मी सांगेल. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे की अंतर, एकच फॉर्म्युला आहे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. आता ह्याच गोष्टीवरती आपल्याला उत्तर काढायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, पॉईंट पी पासनं क्यूपर्यंत आणि क्यूपासनं आरपर्यंत. म्हणजे मी इथे 3 पॉईंट लिहिले, पी क्यू आर. यांनी दिलं आहे की हा इथून इथपर्यंत कितीच्या स्पीडने जातो आहे? तर 90 किलोमीटर प्रति ताशीने जातो. आणि क्यू टू आर एवढं अंतर कितीच्या स्पीडने जातो? तर 60 किलोमीटर प्रति ताशीच्या अंतराने जातो. पण ह्या दोघांमधील अंतर किती आहे? ह्या दोघांमधील अंतर आहे एकूण 200 किलोमीटर. आता तुम्हाला विचारलं आहे पी आणि क्यूमधील अंतर किती? पण 200 किलोमीटर अंतर किती वेळात जातो आहे? हा 75 किलोमीटर प्रति तास ही सरासरी वेगाने जातो आहे. तर इथलं अंतर तुम्हाला काढायचं सांगितलं आहे. तुम्हाला टोटल अंतर माहिती आहे की 200 आहे. जर मी पी क्यूमधलं अंतर एक्स जर मानलं, हे अंतर एक्स मानलं, तर क्यू आर हे अंतर किती होईल? जर हे पूर्ण 200 आहे, हा एक्स आहे, तर हा भाग किती होणार आहे? तर 200 वजा एक्स एवढं अंतर येणार आहे. तर आता बघा, ह्याच्यामध्ये काय आहे की इथून इथपर्यंत जायला काहीतरी वेळ लागला असणार. म्हणजे हे अंतर, वेळ काय आहे? वेळ बरोबर काय येणार आहे? तर अंतर भागीला हा वेग इकडून पाठवला तर तिकडे जाईल, म्हणजे अंतर भागीला वेग. तर इथून इथपर्यंत जायला काहीतरी वेळ लागला असणार आहे, प्लस इथून इथपर्यंत जायला काहीतरी वेळ लागली असणार आहे. आणि ती वेळ किती असणार आहे? ह्या 200 किलोमीटर टोटल अंतर पार करायला सरासरी वेळ भाग दिला तर ती पूर्ण वेळ असणार आहे. म्हणजे एवढं अंतर भागीला वेग, वेग आहे इथे 90 किलोमीटर प्रति तास, इथे काहीतरी वेळ गेला, प्लस किती अंतर आहे? 200 वजा एक्स एवढं अंतर कितीच्या स्पीडने गेला? 60 किलोमीटर प्रति तासने. आता इथे जो वेळ लागलेला आहे आणि इथे जो वेळ लागलेला आहे, हा दोन्ही वेळ मिळून काय असणार आहे? 200 किलोमीटर अंतर भागीला सरासरी वेग भागीला 75. तर ह्या इक्वेशनला आपण सॉल्व करूया. एक्स भागीला 90 प्लस 200 वजा एक्स भागीला 60 आणि इथे जो वेळ लागला, इथं जो वेळ लागला आहे तो टोटल वेळ असणार आहे दोघांचा मिळून. तो टोटल अंतर आहे
200 किलोमीटर आणि 75 किलोमीटर प्रति तास आहे. आता छेद समान करूया, म्हणजे इथे लसावी घेऊया. तर लसावी येतो 180, म्हणून इथे 2ने गुणला तर इकडे 2ने गुणूया. इथे 180 करण्यासाठी इथे 3ने गुणावं लागेल, म्हणून ह्यालासुद्धा आपण 3ने गुणून घेऊ. तर इथे किती येणार आहे, 2x भागिला 180 प्लस 600 वजा 3x भागिला किती 180 बरोबर किती आलेलं आहे. याला 25ने भाग देऊ. 25 8 200 आणि 25 त्रिक 75, 8/3. तर हे तास असणार आहे. बघा इथे आता 180 कॉमन आहे, म्हणजे 2x प्लस 600 वजा 3x हा जो छेदामध्ये 180 येणार आहे टोटल 180 बरोबर किती 8/3. तर ह्याला परत पुढे सॉल्व करूया. काय आहे, 2x वजा 3x म्हणजे वजा x येणार आहे आणि प्लस 600 बरोबर किती येणार आहे 8/3. आता हा छेदातला 180 आहे, तिकडे पाठवला हा गुणाकारामध्ये जाईल 180. 3 1 3, 3 सक 18, 6 गुणिला 8, 8 सक 48, हा 0 वजा x प्लस 600. तर हा x मायनसमध्ये आहे, आपण तिकडे पाठवूया. तो प्लसमध्ये गेला. हा 480 प्लसमध्ये आहे, इकडे पाठवला. हा काय होईल मायनसमध्ये, म्हणजे 600 इकडे होता त्याला -480 करूया. तर x बरोबर किती येणार आहे 600 वजा 480, 600 वजा 480 किती येईल 0. इथे शून्यातनं 8 जात नाही, हातचा घेतला, 10तनं 8 गेले 2, हातचा वापस दिला. तर इथे आले 120 किलोमीटर एवढं अंतर हे अंतर असणार आहे. तर हे 120 किलोमीटर असणार आहे. जर QR विचारलं असतं तर हे टोटल 200 आहे, तर हे किती आलं असतं 80. 120 प्लस 80 200. तर आपल्याला फक्त PQ अंतर काढायचं आहे, तर ते किती येणार आहे 120. आता ट्रिकवरती जाऊया. बघा हा पार्ट समजला असेल तरी ट्रिक समजेल ह्याची काही शाश्वती नाही, कारण की ह्याच्यामध्ये थोडीशी प्रॅक्टिस असणं खूप जास्त गरजेचं आहे ट्रिकसाठी. पण काही विद्यार्थ्यांना ट्रिक्स आवडते, म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी फास्ट सोल्युशन म्हणून ट्रिक्सचा एक प्रकार घेऊन आलो आहे. बघा मिक्सचर ॲलिगेशन जर तुम्हाला मेथड माहिती असेल तर ती मेथडचा थोडासा वापर करणार आहोत. ॲलिगेशन मेथड का आहे बघा, 90 किलोमीटर प्रति ताशी मी इथे लिहितो PQ आणि QR, पण टोटल अंतर किती असणार आहे PQR हे टोटल अंतर असणार आहे. तर आपण काय करत असतो मिक्सचर ॲलिगेशनमध्ये, 2 मिळून ज्या पार्ट बनतो म्हणजे PQ आणि QR मिळून असा जो तो पार्ट बनतो तो वेगवेगळा लिहायचा, म्हणजे PQचा वेगळा आणि QRचा वेगळा. तो किती झाला आहे 60. ही स्पीड आहे बघा, ही स्पीड आहे. आणि दोघांचं मिळून जे काही येईल, म्हणजे यांचा सरासरी वेग किती आलेला आहे, हा PQपर्यंत जाण्याचा वेग आहे, हा QRपर्यंत जाण्याचा वेग आहे, आणि त्या PQRपर्यंत जाण्याचा सरासरी वेग किती आहे 75. हा बरोबरमध्ये लिहिला. तर याच्यामध्ये काय करत असतो मिक्सचर ॲलिगेशन मेथडमध्ये तिरकस वजाबाकी करत असतो. तर 90मधनं 75 गेले, इथे राहिले 15, आणि 75मधनं 60 गेले, इथे राहिले 15. तर हे काय झालेलं आहे, हे लागलेले आहे त्यांना वेळ जो आहे तो अशा प्रकारे आहे, म्हणजे ह्या गुणोत्तरामध्ये लागलेला आहे. म्हणजे ह्याचं गुणोत्तर काय येणार आहे 15×15 आणि इकडे पण 15×15, म्हणजे 90 किलोमीटर प्रति तासाने जेवढा वेळ गेला, म्हणजे जेवढा वेळ चालला असणार आहे तेवढाच वेळ तो किती अंतर चाललेलं असणार आहे 60 किलोमीटर प्रति तासाने तेवढाच वेळ गेला असेल, आणि टोटल वेळ लागला असेल त्याला 2. पण टोटल वेळ म्हणजे 200 किलोमीटरला जायला त्याला 2 वेळ लागलेली आहे, पण आपल्याला ॲक्च्युअलमध्ये वेळ बरोबर काय आहे, वेळ बरोबर आहे अंतर भागिला वेग. तर टोटल अंतर आहे 200 भागिला वेग जर केला तर हा 75 येतो, म्हणजेच काय येणार आहे 8 25 8 200 आणि 25 त्रिक 75 एवढा तास लागणार आहे त्याला. किती टोटल वेळ लागणार आहे 8/3. पण त्याला कसं डिवाईड करायचं आहे तुम्हाला 1/2 1/2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे. म्हणजेच काय तर ह्याला एवढा वेळ लागेल, ह्याला एवढा वेळ लागेल. किंवा तुम्ही असं करू शकता 2 ही टोटल वेळ नसून किती आहे 8/3 आहे, तर 1 बरोबर किती, 1 पार्ट बरोबर किती, कारण की तुम्हाला हा अंतर काढायचा आहे.
तर गुणाकार केला यांचा तिरकस गुणाकार, तर किती येईल 8/3 गुणिला 1/2 बरोबर x. तर हे किती वेळ लागणार आहे त्याला 4/3. म्हणजे एवढं किती वेळ चाललंय ते 90 किलोमीटर प्रति तास. किती वेळ चालली तर 4/3 तास एवढं अंतर चालले, एवढा वेळ चालली. तर बघा अंतर बरोबर काय असतं वेग गुणिला वेळ. वेळ भेटली तुम्हाला 4/3 तास. स्पीड भेटला किती 90 किलोमीटर प्रति तास. 30 त्रिक 90 आणि 4 गुणिला 30 म्हणजे 120 किलोमीटर. आता तुम्हाला जी मेथड योग्य वाटते त्याने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्यूआरचं पण तसंच आहे बघा, 60 किलोमीटर प्रति तास गुणिला 4/3 तास. सेम टाईम आहे, एकच रेशो आहे. तर इथे किती येईल 20 गुणिला 4 म्हणजेच किती 80. जर क्यूआरचं विचारलं असतं तर आपल्याला इथे विचारलेलं आहे PQ, म्हणून ह्याचं उत्तर येणार आहे 120. तुम्हाला जो पार्ट योग्य वाटला तो तुम्ही नक्की फॉलो करा. एका मिश्रणात वाईन आणि पाणी 5:1 या गुणोत्तरात आहे. 5 लिटर पाणी घातल्यावर वाईनचे पाण्याचे गुणोत्तर 5:2 होते. मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती आहे असा प्रश्न दिलेला आहे. तर आपण पहिले काय करणार आहोत, सर्वप्रथम तुम्हाला एक्स मेथडने सांगणार आहे, म्हणजे XY जे इक्वेशन मेथड असते त्याने सांगणार आहे, आणि नंतर समान रेशोने समजून सांगणार आहे. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती वापरा. तर बघा काय आहे, मिश्रणाचं प्रमाण दिलेलं वाईन आणि पाणी किती दिलेलं आहे 5:1. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की वाईन 5x आहे तर पाणी किती आहे x आहे. तर आता काय ॲड केलेलं आहे 5 लिटर पाणी टाकलेलं आहे. जर यांचं गुणोत्तर जर मला घ्यायचं आहे तर काय टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे. म्हणजे ह्या पाण्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. वाईन ॲड झाली का बिलकुल पण नाही. तर गुणोत्तर काय झालं आहे वाईन व पाण्याचे गुणोत्तर किती झाले 5:2 झाले. आता तिरकस गुणाकार करा किंवा हे इक्वेशन जे आहे 5x भागिला x + 5 बरोबर किती 5/2. याला सॉल्व करूया. हा 2 तिकडे गेला 10x होतील. हा 5 आणि हा छेदामधला आहे तिकडे गेला गुणाकारात जाईल x + 5. तर किती येईल 5 गुणिला x 5x + 5 25 10x. तर हा 5x इथे प्लसमध्ये आहे, इकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल. म्हणजेच काय होणार आहे 10x - 5x बरोबर 25. तर x बरोबर किती येणार आहे 10तनं 5 गेले 5x बरोबर येणार आहे 25. तर x बरोबर किती येणार आहे 25. हा गुणाकारातला 5 आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे किती होईल 5. x बरोबर किती आले तर 5 हे आलेले आहे. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे मिश्रणातील वाईनचे प्रमाण किती. मिश्रणातील वाईन आहेत 5x बरोबर का, कारण की वाईन टाकलेच नाही आपण. तर 5 गुणिला वाईन आहे किती 5x आणि xची किंमत किती आहे 5. तर 5 गुणिला 5 किती येणार आहे वाईन 25. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. आता हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय आहे समान गुणोत्तर ठेवायचं, म्हणजे जे पार्ट टाकलेला नाही आहे त्याला समान ठेवायचं. म्हणजे काय बघा, पहिलं गुणोत्तर वाईन आणि पाणी यांचं गुणोत्तर काय होतं, यांचं गुणोत्तर होतं 5:1. पण शेवटी किती झालेलं आहे 5:2. वाईन बघा यांनी काय टाकलेलं आहे पाणी टाकलेलं आहे. वाईनचं प्रमाण सेम राहणार आहे. ऑलरेडी प्रमाण कसं आहे सेमच आहे. पण ह्याने किती युनिट टाकलं आहे पाणी टाकलं आहे. ह्याच्यामध्ये किती युनिट टाकलं आहे 1 युनिट टाकलं आहे. 1 युनिट बरोबर किती, तर ते म्हणणं आहे की 1 युनिट नसून हे किती लिटर पाणी टाकलं आहे त्यांनी, तर 5 लिटर पाणी टाकलं आहे. बघा एवढंच ह्याच्यात गणित संपलेलं आहे. 1 युनिट पाणी टाकलं आहे. आपण जर ह्याच्यामध्ये वाईनचं आणि गुणोत्तर वेगवेगळं असलं असतं तर पहिले समान केलं असतं. अशा आपण 2-4 टाईपचे गणितं घेतलेले आहे. जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला रिसेंटवाल्या व्हिडिओजमध्ये बघू शकता. बघा 1 युनिट पाणी टाकलं आहे, पण 1 युनिट नसून किती आहे 5 लिटर पाणी आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की वाईनचं प्रमाण किती, तर वाईन आहे आपलं 5 युनिट, जे की चेंजेस नाही झालं आहे. x 5 बरोबर किती x, तर x बरोबर किती येणार 5 गुणिला 5 म्हणजेच किती तिरकस गुणाकार केल्यानंतर 25 लिटर. तर ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे.
भंडारा पोलीस भरतीचे असे प्रश्न बघून मेरा तो खून खौल जाता था। तर काही क्लासवाल्यांचे हाल कोई सवाल का जवाब तो मैं दे सकता हूं, लेकिन जवाब का सवाल मैं कैसे दूं? गणित बघा, ए, बी आणि सी यांनी व्यवसायात 6, 8, 9 या प्रमाणात गुंतवणूक केली. बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली, परंतु ए आणि सीने एका वर्षासाठी गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी बीचा नफा 16,750 आहे, तर सीचा नफा किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, प्रश्न स्लाइटली चुकीचा आहे, थोडासा चुकीचा आहे. कालावधीसाठी किंवा कालावधी महिन्यासाठी असं द्यायला पाहिजे होते. ठीक आहे, काय हरकत नाही, त्याच्यामध्ये थोडंसं अंडरस्टँडेबल होतं. जर तुमची लेवल त्या लेवलला गेली असेल तर ह्या गोष्टी कळून येतील. बघा काय दिलेलं आहे, तर पहिले बेसिक कन्सेप्ट ह्याच्यामधला गुंतवणुकीचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय ते नफ्याचे गुणोत्तर, बरोबर आहे नफ्याचे गुणोत्तर. हा बेसिक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. म्हणजे किती गुंतवणूक केली, तर पहिले ए, बी आणि सी व्यवसायात या प्रमाणात गुंतवणूक केली. गुंतवणूक किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट लिहा, 6, 8 आणि 9 ह्या प्रमाणात केली. आता मेन चॅलेंज इथं आलं आहे. बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5 कालावधीसाठी, आता कालावधी किंवा मुदत ती त्याचा आपल्याला गुणोत्तर काढायचा आहे. 112.5 पण कशाच्या, त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या, म्हणजे त्याची संख्यात्मक मूल्य किती आहे, 8 आहे. त्याची संख्यात्मक मूल्य, गुंतवणुकीचं संख्यात्मक मूल्य आहे बीसाठी 8 आणि त्याचं 112.5%. आता ज्याला मी माझे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी हा चॅप्टर पहिला पार्ट ज्याने बघितला असेल त्याने हा 112.5 शेकडेवारीचा फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ आहे आपला, त्यामधला जर एखाद्याने व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना माहिती आहे की 112.5% म्हणजे किती, तर 9/8 डायरेक्टच तो सांगेल. किंवा 112.5 बघितल्याबरोबर तो म्हणेल की 100 + 12.5 असा प्रश्न आहे. 12.5 म्हणजे 112.5 म्हणजे 100 + 12.5, तर 12.5 म्हणजे किती, तर 1/8. म्हणजेच काय, तर 8 जर त्याची गुंतवणूक असेल तर त्याने एक कालावधी एक्स्ट्रा लावलेला आहे. म्हणजे किती, मी म्हटलं की तो किती कालावधीसाठी लावलेला आहे, 9 कालावधीसाठी. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की 8चा 112.5%, तर 8चा 112.5%, 112.5% मी आहे म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला की 9/8 होतं ते. तर 9/8 म्हणजे 8 कॅन्सल झाला, किती राहिला, तर 9 राहिला. म्हणजे त्याने किती महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे तेवढंच इथं मिसिंग होतं बघा, 9 महिन्यासाठी. तर बीने 9 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आणि बाकीच्यांनी ए आणि सीने 1 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली. आता हा महिन्यात झाला आहे आणि हे वर्षात आहे, तर आपल्याला पण ह्याला कशात कन्वर्ट करावं लागेल, महिन्यामध्ये. तर 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 1 वर्ष म्हणजे 12 महिने. आता यांचा गुणाकार करावा लागणार आहे तुम्हाला, म्हणजे 6 × 12 बरोबर 8 × 9 × 9 × 12. तर ह्याच्यामध्ये 6ने भाग देऊया, 6ने याला भाग दिला, 6×2 12, या साईडला 6ने भाग दिल्यावर इथे 3 येतील, इथे 4 राहतील. म्हणजेच काय येणार आहे, इथे 12 उरतील. हे नफ्याचं गुणोत्तर झालं. नफ्याचे गुणोत्तर काय असणार आहे, तर यांचे गुणाकार 6 × 12, 8 × 9 आणि 9 × 12. तर 12, 4 त्रिक 12 आणि 9 दोन्ही 18. आता परत याला 6ने भाग जात आहे, तर 6×2 12, 6×2 12, तर 6 त्रिक 18. आता काय आहे, हा पार्ट इथे काढून टाकतो मी, म्हणजे तुमचं जास्त कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे, तर हे आलं 2, 2, 2. हे काय आलेलं आहे, नफ्याचे गुणोत्तर, ए, बी आणि सी नफ्याचे गुणोत्तर.
म्हणजे एला जर 2 रुपये नफा झाला असेल तर बीला पण 2 रुपये झाला असेल, त्यावेळेस सीला किती झाला असेल? 3 रुपये. पण गणितात काय दिलं की वर्षाच्या शेवटी बीचा नफा 16,750 आहे. म्हणजे बीचा जो नफा आहे तो 2 नसून किती आहे? 16,750. जर त्यांनी विचारलं असतं की एचा नफा किती, तर एचा नफा 2च आहे, बीचा नफा 2च आहे, म्हणजे एचा नफा 16,750 झाला असता. पण यांनी काय विचारलं की सीचा नफा किती? सीचा नफा किती आलेला आहे? 3. 3 बरोबर किती? इथे काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार म्हणजे काय? तर 16,750 गुणिला 3 भागीला हा 2 किती येणार आहे? याने याला भाग दिला. 8 दुनी 16, खाली उरले 7, 8 बेत्रिक 6, खाली उरला 1, बेसाती 14, खाली उरला 1, बेपंच 10. म्हणजेच किती आलेले आहेत? 83,75 गुणिला 3. 3 15, हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22, हातचा आला 2, 3 दुनी 3 त्रिक 9 आणि 2 11, हातचा आला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. म्हणजे 25,125 रुपये हे काय असणार आहे? सीचा नफा असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे काय आलेलं आहे? तुमचं उत्तर आले. रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून 20% बचत केली आहे. कपड्यांवरचा खर्च एकूण खर्चाच्या 25% आहे आणि कपड्याशिवाय त्याचा एकूण खर्च 3600 आहे. तर त्याची बचत किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर माझ्या चॅनलवरती नेहमी ट्रिक्स करणारे, जे नेहमी घोड्यावरती बसलेले विद्यार्थी असतात, तर त्यांच्यासाठी आता समजो न समजो तुम्हाला काही सेकंदामध्ये उत्तर काढून दाखवत आहे. बघा, तुमच्या रमेशकडे आहे X रुपये टोटल पगार त्याचा. त्याने 20% बचत केलेली आहे, म्हणजे 80% त्याच्याकडं उरलेले आहेत किंवा खर्च केलेले आहेत त्याने. तर 20% बचत केली, 80% खर्च केले. आता या खर्चापैकी त्याने 25% काय केलेले आहे? कपड्यावरती केलेत. तर उर्वरित किती आहेत? तर 75%. आता हे 75% किती आहे? कपड्याशिवाय एकूण खर्च त्याचा 3600 रुपये आहे. तर ह्याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हा 4/5 येईल, हा 3/4 येईल. एक्स गुणिला 4/5 गुणिला 3/4 बरोबर 3600. तर हा 4 इथे कॅन्सल होईल. एक्स बरोबर 3600 गुणिला 5/3 किती येणार आहे? 1200. इथे किती येईल? 6000. तर एक्सची किंमत आलेली आहे तुम्हाला किती? 12×5 = 6000 रुपये. हा झाला त्याचा पगार. त्यानंतर पगार झाल्यानंतर त्याला बचत विचारलेली आहे. तर एक्सचे 20%, कारण की 20% बचत करत आहे. आता आपण ची करतो म्हणून गुणाकार करत असतो. तर एक्स किती आहे? 6000 आहे. 6000चे 20% म्हणजे 20/100. तर किती येणार आहे? 1200 रुपये. तर हे तुमचं उत्तर झालं. आता घोड्यावारीच्या विद्यार्थ्यांनो, उड्या मारत मारत तुम्ही इथून गेलात तरी चालेल. चलत मुसाफिर मोलियो रे पटना वाली मुनिया. आता जे जेन्युइन आणि कॅन्डिडेट आहेत, ज्यांना कन्सेप्ट वाईज शिकायचं आहे, त्यांच्यासाठी बघा काय दिलेलं आहे गणितामध्ये. रमेशकडे त्याच्या मासिक पगारातून 20% बचत केलेली आहे. समजा रमेशने किती रुपये पगार आहे त्याचा? आपण समजूया रमेशचा पगार किती आहे? 100 रुपये. टोटल त्याचा पगार आहे 100 रुपये. जर हा 100 रुपये पगार आहे, त्याने 20 रुपये बचत केली. 20% म्हणजे काय? 100चे 20%. 100चे जेवढे टक्के दिलेले असणार आहे तीच व्हॅल्यू असते. 100चे 20% म्हणजे 20 रुपये. 20 रुपये काय केले त्याने? रमेशने बचत केली. म्हणजे त्याचा खर्च किती झालेला असणार आहे? 80 रुपये खर्च केलेला आहे. हा पूर्ण खर्च आहे बरं का, एकूण खर्च आहे. एकूण खर्च त्याने केलेला 80. आता कपड्यांवरचा खर्चाच्या एकूण खर्चाच्या 25% आहे, म्हणजे ह्याचे 25%. तर ह्याचे 25% कसे काढणार? 80चे 25%. आता जेव्हा ची येतं आपण गुणाकार करत असतो आणि 25. आता हा टक्के आहे, याचा अर्थ पर्सेंट म्हणतो. पर्सेंट म्हणजे प्रति 100. मग हे चिन्ह दिसलं की डायरेक्ट भागीला 100 करायचं असतं. तर 25 × 25, 25 × 100, 4 × 4, 4 × 2 = 8 आणि 1 म्हणजे 20.
म्हणजेच काय, तर ह्याने 20 रुपये कशावरती खर्च केले असतील. 80चे 25% म्हणजेच काय 20%, पण हे की 80चे 25% म्हणजे 20 रुपये. तर हे 20 रुपये कशावरती खर्च केले त्याने, कपड्यावरती. आता जर त्याने 80 पैकी 20 रुपये कपड्यावरती खर्च केले असेल तर त्याच्याकडे किती रुपये उरले असतील, तर त्याच्याकडे उरले असतील 60 रुपये. हे का, हा कोणता खर्च झाला, कपड्याशिवाय एकूण खर्च त्याचा कपड्याशिवाय किती रुपये झाला, 60 रुपये. पण गणितात काय दिलंय की त्याचा एक कपड्याशिवाय खर्च 60 रुपये नसून 3600 रुपये आहे. 60 रुपये नसून 3600 रुपये आहे. तर तुम्हाला काय विचारलं, तर त्याची बचत किती, तर त्याची बचत किती आहे, 20 रुपये. तर 20 रुपये बरोबर किती, इथे काय करायचं आहे, तुम्ही तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करायचा म्हणजे हा एक्स तिकडे घेऊन जा, 3600 ह्या साईडला होता, हा 20 तिकडे पाठवला तर तो गुणाकारामध्ये जाईल. हा 60 इथे गुणाकारात होता, इकडे पाठवला, हा भागाकारात जाईल. तर किती येणार आहे, 6 1 6, 6 6 36, 60 गुणिला 20 म्हणजेच काय येणार आहे, 6 दुनी 12 आणि हे 2 0 म्हणजेच किती, 1200 रुपये त्याची काय असणार आहे, बचत असणार आहे. 2 ट्रेन ए आणि बी ची लांबी एकत्रितरित्या दिलेली आहे. 2 ट्रेनची लांबी दिलेली आहे किती, एकत्रितरित्या 660 मीटर. ए आणि बी च्या वेगाचे गुणोत्तर दिलेले आहे 560. ए आणि बीने एका इलेक्ट्रिक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचे गुणोत्तर दिलेलं आहे 4:3. 2 ट्रेनच्या लांबीतील फरक किती, असा प्रश्न विचारलेला. बघा, त्यांची एकत्रित लांबी दिलेली आहे आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, ट्रेनच्या लांबीतील फरक किती, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, सर्वप्रथम काय करायचं आहे, या वेगवेगळ्या अंतरमध्ये एकच सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. ते म्हणजे काय, तर अंतर ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डिस्टन्स. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. तर वेग गुणिला वेळ कसं लक्षात ठेवू शकता, वे अंतर बरोबर वे. भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज होतात कुठे काय लिहायचं. तर वे गुणिला वे म्हणजेच काय, अंतर, किंवा 3 अक्षरी शब्द बरोबर 2 अक्षरी 2 शब्द म्हणजे वेग गुणिला वेळ. तर डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम, हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता काय दिलेलं आहे तुम्हाला, 2 ट्रेनचं अंतर दिलेलं आहे. समजा मी पहिली ट्रेन घेतली, पहिली ट्रेनची लांबी काय धरली मी, L1. तसंच दुसऱ्या ट्रेनची लांबी काय धरूया आपण, की L2 कोणती तरी एक लेंग्थ आहे. ठीक आहे, ह्या लेंग्थ आहेत. जर आपल्याला वेगाचे गुणोत्तर दिलेले आहे, मी इथं लिहितो की 2 ट्रेन लिहितो L1 आणि L2, आणि तुम्हाला काय दिलेलं आहे, वेग दिलेला आहे. वेगाचं गुणोत्तर दिलेलं आहे 560. L1साठी हे 5 आहे आणि ह्या L2साठी किती आहे, 8 आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे. इलेक्ट्रिक पोलला क्रॉस करत आहे. बघा, कुठलाही प्लॅटफॉर्म नाही, काय नाही, पण ते कशाला पार करत आहेत, इलेक्ट्रिक पोलला, म्हणजे ती स्वतःची लांबी पार करत आहेत. तर काय आहे, वेळ 4:3 एवढं काय आहे, त्यांचं वेळेचं गुणोत्तर आहे. तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, तर अंतर बरोबर काय, वेग गुणिला वेळ. म्हणजे आपण समजू शकतो की यांची लांबी L1 किती असणार आहे, त्याचं गुणोत्तर किती असणार आहे, 5 चोक 20 आणि इथे 8 त्रिक 24. L1 बघा, अंतर म्हणजे आपण समजू शकतो की ते स्वतःचं अंतर कापत आहे. या केसमध्ये तो इलेक्ट्रिक पोलला क्रॉस करत आहे, म्हणजे स्वतःचं अंतर कापत आहे. म्हणजे काय, स्वतःची लांबी आपण जी घरली L1 आणि L2. तर L1 किती, तर त्याचं गुणोत्तर आलं 20 आणि L2 किती आलेलं आहे, 24. तर ह्याचा आता परत एकदा रेशो आहे, हा म्हणजे गुणोत्तर आहे. तर आपण ह्याला 4ने भाग देऊ शकतो. तर इथे किती येणार आहे, 5 चोक 20 आणि 6 चोक 24. तर तुम्हाला अंतर म्हणजे L1 आणि L2 ह्या लांबी, ट्रेनच्या लांबी भेटलेल्या आहेत किती, तर 5 आणि 6. तुम्ही याला 5x आणि 6x सुद्धा म्हणू शकता. x लावून सुद्धा याला काही फरक पडणार नाही. म्हणजे 5x आणि 6x ही कसली, L1 आणि L2ची. जर तुम्हाला म्हटलं की यांची बेरीज किती आहे, बघा एकत्रितरित्या यांची लांबी, तर यांची एकत्रितरित्या करायची लांबी म्हणजे किती, 5x + 6x बरोबर किती येणार आहे, 660. कुठे दिलेलं आहे, गणितात दिलेलं आहे. मग एक्सची किंमत हे 5 आणि 6 किती येतील, 11x बरोबर किती, 660. तर x बरोबर किती येणार आहे,
हा 11 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल, म्हणजे 660 भागीला 11 किती आले 60. 11 सकी 66 आणि 0ला 0. म्हणजेच काय तुम्ही म्हणू शकता की याचं गुणोत्तर किती होतं 5x आणि 6x लांबी, आणि ह्याच्यामधला फरक किती आहे 5x आणि 6x मधला, तर हा x आहे. म्हणजे त्या दोन्ही ट्रेनच्या लांबीतील फरक किती आहे, दोन्ही ट्रेनच्या लांबीतील फरक काय दिलेला आहे x. कारण काय तर याची लांबी आहे 5x आणि याची लांबी आहे 6x आणि दोघांमधला फरक किती आहे x. आणि x बरोबर किती आलेला आहे आपल्याला, x बरोबर आलेला आहे 60. म्हणजेच काय तर तुम्ही ऑलरेडी लांबीतील फरक काढलेला आहे, म्हणजेच तो किती तर 60 मीटर एवढा फरक ह्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक आलेला आहे. बघा तुम्हाला तुमचे जर डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपल्या एक टेलिग्रामवरती ग्रुप आहे @गणितच गणित सर्च करू शकता, किंवा हा QR कोड स्कॅन केला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तरीसुद्धा तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत म्हणजे त्या ग्रुपवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तर त्या ग्रुपवरती जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता. तसंच जर कोणाला माझ्या 59 रुपयाच्या फुल चॅप्टर वाईज मेंबरशिपची व्हिडिओज हवे असतील, फुल चॅप्टर वाईज व्हिडिओ म्हणजे आता इथे मी सिंगल गणित घेत आहे, तसेच चॅप्टर वाईज जर व्हिडिओ शिकायचे असतील तर फक्त 59 रुपयामध्ये ते व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. ह्या QR कोडमध्ये बघा, हा QR कोड स्कॅन केल्यानंतर ह्या QR कोडमध्ये कळणार आहे तुम्हाला किती व्हिडिओज सध्या अवेलेबल आहेत. तर काही व्हिडिओ मी फुल लेंथवाले व्हिडिओज काही फुकटमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या. आणि हे बटणं जॉईन करण्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी माझं चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच जॉईन बटनाची लिंक ओपन होते, ठीक आहे. आणि ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओचा आनंद फक्त 59 रुपयामध्ये घेता येईल. धन्यवाद. कोणताही कन्सेप्ट न समजता फक्त ट्रिक्स करणारे विद्यार्थी आणि पेपर सेटर यांच्यामधील संवाद. फेंको अपनी पूरी शक्ति के साथ फेंको. भंडारा पोलीस भरतीचं कोणतंही गणित सुटत नसल्याने शेवटच्या 2 मिनिटात विद्यार्थ्यांनी कशी उत्तर एका जारमध्ये दूध आणि पाण्याच्या मिश्रणात 28 लिटर दूध आणि 8 लिटर पाणी आहे. x लिटर दूध आणि x लिटर पाणी मिसळून मिश्रण तयार केले जाते. जर नवीन मिश्रणाचे 40% 20 लिटर असेल तर xचे मूल्य काढा. आता प्रश्न थोडासा फिरवलेला आहे, म्हणजे भंडारा पोलीस भरतीमध्ये ऑलमोस्ट सगळे प्रश्न एकदमच खतरनाक लेवलचे घेतलेले आहेत. तर बघा काय दिलेलं आहे, जर नवीन मिश्रणात, आता उलटं जाऊया आपण, जर नवीन मिश्रणाचे 40% हे 20 लिटर असेल. नवीन मिश्रण टोटल आपण पहिले काढूया की नवीन मिश्रण किती झालं, x आणि x टाकून मिश्रण किती. तर नवीन मिश्रण मानूया आपण की x आहे. तर ह्या xचे काय नवीन मिश्रणाचे वापरलं आहे चे 40% किती आहे 20 लिटर असेल. म्हणजे xचे 40% हे 20 लिटर असेल. ज्यावेळेस चा, ची, चे हे शब्द येतात आपण तिथे काय करतो गुणाकार करतो, गुणिला 40%. ज्यावेळेस ह्याचा अर्थ येतो टक्क्याचा, त्याचा अर्थ असतो % म्हणजे काय इंग्लिशमध्ये प्रति शंभरी किंवा शेकडा. तर प्रति शंभरी म्हणजे शंभरी म्हणजे भागीला 100. तर हे चिन्ह दिसलं डायरेक्ट भागीला 100 करायचं आहे, आणि हे चिन्ह काढायचं असेल तर गुणीला 100 करायचं असतं. बरोबर किती आहे, बरोबर 20. xचे 40% बरोबर 20. हा 0 कटला. आता काय करूया, x बरोबर 20 हा गुणीला काय येणार आहे तिकडे 10 भागीला हा 4 येईल छेदमध्ये 4 × 4 4 × 5 20. म्हणजे नवीन मिश्रण किती झालं आहे तर 50 लिटर एवढं काय झालेलं आहे, हे नवीन मिश्रण झालेलं आहे. आता काय विचारलेलं आहे की पहिले किती मिश्रण होतं बघा. दूध किती होतं, दूध होतं 28 आणि पाणी किती होतं तर पाणी होतं 8 लिटर. ह्याच्यामध्ये x लिटर टाकलं, ह्याच्यामध्ये x लिटर टाकलं, एकूण मिश्रण किती झालं असणार आहे ते 50 लिटर झालं असणार आहे. बघा जुनं 28 लिटरमध्ये x लिटर दूध टाकलं आणि 8 लिटरमध्ये x लिटर पाणी टाकलं, दोन्ही मिळून किती झालं आहे 50. तर दोन्ही मिळून 50 झाले. म्हणजे यांची काय केलेली आहे आपण बेरीज, म्हणजे 28 + 8 किती येतील 36
आणि एक्स प्लस एक्स 2x होतील बरोबर 50. तर हा प्लसमध्ये आहे एक्स 36, तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल. 2x बरोबर 50 वजा 36. 50मधनं 36 गेले, किती राहिले 4 1 14. तर 2x बरोबर किती 14. तर x बरोबर किती येणार आहे 14/2. म्हणजेच काय, हा 2 तिकडे भागाकारात जाईल. तर एक्सची किंमत, एक्सचे मूल्य काढा म्हटले होते तुम्हाला. तर एक्सचे मूल्य किती आहे 7 लिटर. तर ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर 8:1 आहे. बोटीला प्रवाहाच्या दिशेने 54 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतात. बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे असा प्रश्न दिलेला आहे. तर थोडा बेसिक कन्सेप्ट समजून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओला थोडासा वेळ लागू शकतो. बघा काय दिलेलं आहे, बोटीचा स्थिर पाण्यात वेग दिलेला आहे, बोट, आणि नंतर दिलं आहे वेगाचे प्रवाहाच्या वेगाशी, प्रवाहाचा वेग आणि बोटीचा वेग दिलेला स्थिर पाण्यातील. यांचं काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला. मी लिहितो इथे 8:1 हे गुणोत्तर आहे. तर आपण काय करूया, ह्याला एक्समध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे 8x बोटीचा वेग आहे असं समजा. तर प्रवाहाचा वेग किती आहे, फक्त x आहे. आता ज्यावेळेस प्रवाहाचा, समजा ही प्रवाह आहे, तुम्ही एखाद्या नदीबिदीमध्ये गेला असाल तर थोडा बहुत अंदाज आहे, म्हणजे प्रत्येकालाच अनुभव आहे. जर ही बोट आहे, जर बोट प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल तर बोटीचा जो प्रवाह आहे तो काय करतो, बोटीला त्या स्पीडने समोर ढकलतो. म्हणजे हा जो प्रवाहाचा वेग असतो, जर तो प्रवाहाच्या दिशेने असेल तर वेग काय होतात, वेग बेरीज होती यांचे. म्हणजे काय होईल, आपण जर याच्या प्रवाहाच्या दिशेने काढला तर 8x प्लस x, म्हणजे बोटीसोबत प्रवाहाचा पण ॲड होईल वेग, टोटल वेग येईल तुम्हाला किती 9x. पण ह्याच्याच उलट समजा प्रवाह असा चालला आहे ह्या दिशेने आणि बोट जी आलेली आहे आपली ती जाते ह्या दिशेला. तर प्रवाह काय करतो, बोटीला अपोज करतो. म्हणजे काय, त्याला त्या साईडला ढकेलतो. पण बोटीचा वेग काय असतो, जास्त असतो. म्हणून काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला काय येणार आहे वेग 8x. आता हे अपोज करत आहे म्हणजे वजा होईल, वजा x किती येणार आहे 7x. आता तुम्हाला एक गोष्ट तर कळाली की हा बेसिक कन्सेप्ट होता. तुम्हाला जर माहिती असेल तर वेल अँड गुड, नसेल माहीत तर सांगणं माझं काम होतं. ठीक आहे, एकूण तुम्हाला कळालं की दिशेने, प्रवाहाच्या दिशेने वेग काय झाला, यांची बेरीज झाली. म्हणजे 8x प्लस 9x किती झाले 9x. पण प्रवाहाच्या विरुद्ध जर गेला तर वेग कसा होतो, वजा होतो. म्हणजे 8x वजा x किती होईल 7x. हा काय आलेला वेग. आता प्रवाहाच्या बोटीला काय, बोटीला प्रवाहाच्या दिशेने गेला आहे म्हणजे किती 54 किलोमीटर अंतर गेला. आता वेळेचं सूत्र इथे किती वेळ लागलेला आहे, टोटल 4 तास लागलेला आहे. वेळ बरोबर काय असतं, तर अंतर भागीला वेग. तर अंतर किती गेलेलं आहे 54 किलोमीटर आणि वेग काय आहे, प्रवाहाच्या जर दिशेने असेल तर 9x वेग आहे, प्लस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेला आहे 42 किलोमीटर. म्हणजे जायला 54 किलोमीटर गेला आणि येताना 42 किलोमीटर गेला प्रवाहाच्या दिशेने. असा दोन्ही अंतर पार करायला त्याला एकूण किती वेळ लागलेला आहे 4 तास. तर 42 किलोमीटर अंतर गेलेलं आहे आणि त्यासाठी प्रवाहाचा विरुद्ध दिशेने गेलेला आहे. म्हणून वेग काय होणार आहे 7x आणि दोन्ही मिळून हा जो वेळ लागलेला आहे तो किती असणार आहे 4 तास. तर आता ह्याला भाग देऊया. 9 की 54, 6/x प्लस 7 42 किती येणार आहे 6/x बरोबर 4. हा इथे छेद कॉमन आहे म्हणजे 6 + 6 12 छेदामध्ये x बरोबर 4. आता हा x आपण तिकडे पाठवूया म्हणजे काय होईल की इकडे 4x होईल. तर x बरोबर काय होणार आहे, हा 4 गुणिले x आहे, तिकडे 12 होता, हा 4 तिकडे पाठवला, हा भागाकारात जाईल तर इथे येईल 3.
एक्सची किंमत काय आलेली आहे 3. आता तुम्हाला काय काढायचं आहे, प्रवाहाचा वेग किती आला 3 आणि बोटीचा वेग एक्सची किंमत 3 आलेली आहे. 8 गुणिले 3 म्हणजेच किती 24. आता तुम्हाला काय विचारलं आहे, जर तुम्हाला बोटीचा प्रवाहाच्या दिशेने फक्त बोटीचा वेग विचारला असता तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर होतं. पण तुम्हाला काय विचारलं, प्रवाहाच्या दिशेने वेग काढा. तो किती आलेला आहे 9x. 9x म्हणजे किती 9 गुणिला एक्सची किंमत आहे 3 किती येईल 27 किलोमीटर प्रति तासी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. 4:7 या गुणोत्तरात आहे. म्हणजे लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर दिलेले आहेत तुम्हाला 4:7. जर परिघ 88 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती. आता बघा, पहिले तर आपण थोडासा बेसिक कन्सेप्ट घेऊया. आयताचं परिघ काय असतो, तर समजा ही लांबी असेल तर आयतामध्ये लांबी आणि अपोजिट साईडची पण काय असते सेम लांबी असते. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान असतात, म्हणजे एकच लांबीच्या असतील. तर ही रुंदी आणि ही रुंदी दोन्ही पण काय असतील समान असतील. तर परिघ काय असतं, परिघ हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, ज्याला पेरिमीटर म्हणतात इंग्लिशमध्ये. तर पेरिमीटर काय आहे, तर पेरिमीटर म्हणजे ह्या लांबीची, म्हणजे इथून इथपर्यंत बेरीज प्लस ही बेरीज प्लस ही बेरीज प्लस ही बेरीज, म्हणजे ही लांबी, एकंदरीत ही लांबी. तर त्याच्या उलट क्षेत्रफळ काय असतं, आतील भाग असतो. तर लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर दिलेले आहे. म्हणजे ही जर लांबी मी 4x मानली तर ही पण किती होईल 4x, आणि रुंदी 7x मानली तर रुंदी किती होईल 7x. मग आता यांचं जर मी परिघ काढला तर 4x प्लस 7x प्लस 4x प्लस 7x किती येणार आहे परिघ, तर 4 प्लस 7 11, 11 प्लस 11 किती होतील 22x. पण 22x नसून किती आहे परिघ 88 आहे. तर x बरोबर किती येणार आहे, हा 22 इथे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल. 88/22 म्हणजेच एक्सची किंमत आलेली आहे 4. आणि तुमची लांबी किती होती, लांबी होती 4x, म्हणजेच किती 4 गुणिला 4 म्हणजे 16. तर रुंदी किती होती, रुंदी होती 7x, बरोबर 7 गुणिला हा एक्सची किंमत किती 4. किती आलेलं आहे उत्तर 728. आता आयताचे क्षेत्रफळ काय असतं, आयताचं क्षेत्रफळ काय म्हणतं, आयताचं क्षेत्रफळ याच्या आतमधला भाग असतो. परिघ बाहेरची लांबी झाली तर आयत त्याचं क्षेत्रफळ त्याच्या आतमधला भाग झाला, आणि ते काय असतं लांबी गुणिला रुंदी, हे त्याचं फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला रट्टा मारावा लागतो. ठीक आहे. तर लांबी किती आलेली आहे तुमची 16 आणि रुंदी आलेली आहे 28, म्हणजे 16 गुणिला 28 हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. आपण काढूया 28 गुणिला 16, 16 8 सकून 48, 8 सकून 48 हातचे आले 4, 8 16 2 6 दोन्ही 12 आणि 4 किती होतात 12 आणि 4 16 प्लस 28 किती होतील इथे बघा. एकतर एकक स्थानी एवढं तर नक्की क्लिअर आहे की 6×8=48, म्हणजे अंश एकक स्थानी येणार किती आहे 8 येणार आहे. तर आपल्या एका ठिकाणी एकक स्थानी 8 आहे. तुम्ही जवळ झाकून हा उत्तर मारला असतं तरी चाललं असतं, तरीसुद्धा हा 8 आला. 8 आणि 6 किती होतात 14, हातचा आला 1, म्हणजे 448 चौरस सेंटीमीटर एवढं काय असणार आहे, त्या आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या 1.5 पट असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय दिलेलं आहे, एक वर्तुळ दिलेलं आहे, ज्याला आपण मूळ वर्तुळ समजूया, जे गणितात आधी दिलेलं आहे, आणि त्याची त्रिज्या दिलेली आहे. म्हणजेच ती काय होणार आहे मूळ त्रिज्या. मूळ त्रिज्या किती आहे 14 सेंटीमीटर. ही गणितात दिलेलं आहे बघा. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या, म्हणजे हे जे आता त्रिज्या मेन्शन केलेली आहे तीच मूळ त्रिज्या होणार आहे. आणि त्या मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या जी त्रिज्या असणार आहे पट 1.5 पट असलेल्या दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती, तर ती त्रिज्या किती असणार आहे, जी किती आहे 1.5 पट. पण कशाच्या, तर मूळ त्रिज्याच्या. म्हणजे काय येणार आहे,
जी नवीन त्रिज्या येणार आहे, ज्याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे, तो 1.5 पट असणार आहे याच्या, म्हणजेच 1.5 गुणिला 14. तर 14 गुणिला 15 जर आपण केले तर 15 चोक 60, हातच्याले 6, 15 आणि 6 21 आणि ह्या पॉईंट नंतर एक संख्या असायला पाहिजे. तर इथे एक शून्य दिला तर आपली त्रिज्या आलेली आहे 21 सेंटीमीटर. आता तुम्हाला त्रिज्या भेटली, तुम्हाला काय काढायचं आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग. तर पायाची किंमत सर्वांना माहिती आहे की 22/7 आहे. आर म्हणजे त्रिज्या आणि त्रिज्येचा वर्ग करायचा आहे तुम्हाला, म्हणजे 21 गुणिला 21. 7 एक 7, 7 त्रिक 21, 3 गुणिला 21 किती होतील? 63 गुणिला 22. 63 गुणिला 22 म्हणजेच किती होतील? 63 गुणिला 22. तर 3 दुनी 6, 6 दुनी 12 प्लस 126, परत याने भाग दिला तर इथे 6, इथे 8, इथे 3 आणि हे 1386 चौरस सेंटीमीटर एवढं काय असणार आहे? त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही डाऊट्स आहे, प्रश्न आहेत, तर आपला हा टेलिग्रामचा QR कोड स्कॅन करा आणि जे गरजवंत विद्यार्थी आहे आपण त्यांच्यासाठी फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. एक एक गणित फुकटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा आणि व्हॉट्सअपवरती आपला एक चॅनल आहे, त्याला तुम्ही कनेक्ट करण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.